नमस्कार मित्रांनो, आज आपण विषय इतिहास वर्ग 12वा प्रकरण 2 यातील चौथा भाग अभ्यासणार आहोत. आशिया खंडातील इंग्रजांच्या वसाहती. तत्पूर्वी मी तुम्हाला चॅप्टरमधला जो पुस्तकात पोर्शन आहे तो दाखवते. हे बघा, इथे आशिया खंड सुरू होतो आहे आणि इथपासून ते आपल्याला इथपर्यंत हा म्यानमार देश, म्हणजे ज्याला ब्रह्मदेश किंवा ज्याला बर्मा असं म्हटलं जातं, या देशाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे की या देशात इंग्रजांनी वसाहती कशा स्थापन केल्या. तत्पूर्वी जर नकाशाच्या दृष्टीने आपण बघतो म्हटलं तर हा इथे तुम्हाला म्यानमार हा देश दिसतो. बघा, हा इथे आपला भारत आहे, बांगलादेश आहे आणि इकडे हा म्यानमार दिसतोय. आपल्या 7 सिस्टर प्रांताच्या जवळ ती सीमा, मणिपूर आसामची सीमा या म्यानमारला आहे. आलं तुमच्या लक्षात? हा बघा, म्यानमार हा इथे आहे. ठीक आहे. आता एवढ्या भागात इंग्रजांची वसाहत तर होतीच. त्यावेळी बांगलादेश भारतातच समाविष्ट होता आणि त्याला लागून हा प्रदेश असल्यामुळे हाही प्रदेश इंग्रजांना हवा होता. तर आपण आता माहिती घेणार आहोत. थोडं पुस्तकातलं वाचन करते आहे. इतर युरोपीय वसाहतवाद्यांच्या आक्रमणांपासून. इतर युरोपीय वसाहतवादी कोण अजून इंग्रजांशिवाय? तर फ्रेंच आणि पोर्तुगाल, जे इंग्रजांना तोडीची टक्कर देऊ शकत होते असे. वसाहतींचे संरक्षण करणे आणि सीमावर्ती प्रदेशांमध्ये व्यापाराचा विकास करून स्वार्थ साधणे. आता इथे कोणाचा स्वार्थ साधायचा? इंग्रजांचा, म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधणे, हे इंग्रजांचे उद्दिष्ट होते. आणि या उद्दिष्टांमधूनच त्यांनी जागोजागी वसाहती स्थापन केल्या, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर आता आपल्याला मेन आशिया खंडातला भारत तर वसाहत होतीच. आपण भारताचा विचार पूर्ण एका चॅप्टरमध्ये करणार आहोत पुढच्या, की भारतामध्ये इंग्रजांचं आगमन कसं झालं, वसाहत कशी स्थापन झाली, किंवा भारत राजकीयदृष्ट्या गुलाम कसा बनत गेला. पण या चॅप्टरमध्ये आपल्याला भारताच्या आजूबाजूला जे 4-5 छोटे छोटे देश आहेत त्यांची माहिती घ्यायची आहे. तर पहिले आहे म्यानमार. भारताचे ईशान्येकडील राष्ट्र म्हणजे म्यानमार, ज्याला बर्मा किंवा ब्रह्मदेश असंही म्हणतात. त्याचे पूर्वीचे नाव ब्रह्मदेश किंवा बर्मा असे होते. म्यानमारमधील नैसर्गिक संपत्ती आणि बाजारपेठेची उपलब्धता. कारण आज जर आपण विचार केला तर म्यानमारची लोकसंख्या जवळपास 6 ते 7 कोटी आहे आणि त्याही वेळी म्यानमार ही एक उत्कृष्ट बाजारपेठ होती. कारण तुम्ही जर म्यानमारचं भौगोलिक स्थान जर लक्षात घेतलं तर तुमच्या असं लक्षात येईल की म्यानमारला सुद्धा बंगालच्या खाडीमध्ये किंवा बे ऑफ बंगाल या उपसागरीय प्रांतामध्ये बराच असा समुद्रकिनारा लाभलेला आहे, की जिथे त्यावेळी असे मालवाहू जहाजं त्या धक्क्यांवर, त्या बंदरांवर थांबायचे. त्यामुळे एक मालाची ने-आण करणे किंवा एक मध्यस्थ बाजारपेठ म्हणून त्या काळी सुद्धा महत्त्व होतं असं आपणास दिसून येतं. या व्यतिरिक्त फक्त हे 2च उद्देश होते का? तर नाही. या व्यतिरिक्त बंगालच्या उपसागरावर वर्चस्व निर्माण करायचं होतं. कारण मी पुन्हा एकदा तुम्हाला नकाशा दाखवते आहे. बघा, ही आहे पूर्ण हा बंगालचा उपसागर आणि इकडूनच पुढे असं जाऊन चीनकडे पण जाता येणार होतं. म्हणजे या समुद्रावर ज्यांचं वर्चस्व आहे त्यांना ह्या पूर्ण पूर्वेशी व्यापार निर्धोकपणे करता येणार होता आणि इथे पुढे वसाहती स्थापन करणार होता. इथे पोर्तुगाल आणि फ्रेंच यांचे प्रतिस्पर्धी होते इंग्रजांचे. तर कुठेतरी ह्या किनारपट्टीवर तर इंग्रजांचं वर्चस्व होतं, इकडे पण वर्चस्व होतं आणि याही भागावर जर वर्चस्व राहिलं असतं म्यानमारचं, तर काय झालं असतं की हा संपूर्ण महासागरीय प्रदेश किंवा बंगालच्या उपसागराचा हा पूर्ण प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात राहिल्यामुळे एक बंगालच्या उपसागरातून होणारी त्यांची वाहतूक आहे किंवा
त्यांचे व्यापारी जहाज आहे हे निर्विघ्नपणे गेले असते. आणि दुसरा हेतू होता फ्रेंच व पोर्तुगालला त्या प्रदेशात त्यांचं ठाणं किंवा वसाहत वसवण्यापासून रोखणे. आणि तिसरा महत्त्वाचा उद्देश होता, कारण अमेरिकेतली वसाहत हातून गेली होती आणि त्यामुळे जे काही एक तिथून अमेरिकेच्या जंगलांमधनं जे काही यांना लाकूड प्राप्त व्हायचं, जे जहाज बांधणीसाठी खूप आवश्यक होतं, ते कुठेतरी थांबलं होतं. आणि म्यानमारच्या जंगलांमधील सागवान लाकूड हे जहाज बांधणीसाठी एक उत्तम पर्याय होतं. आणि त्यामुळे ह्या सर्व उद्देश, म्हणजे जे एक वसाहत, नैसर्गिक संपत्तीमध्ये आपण सागवान लाकूड म्हणूयात, बाजारपेठेची उपलब्धता, बंगालच्या उपसागरावर वर्चस्व, या सगळ्या उद्देशांमुळे यांना म्यानमारवर सुद्धा ताबा हवा होता, पण निमित्त मिळत नव्हतं. कारण म्यानमारच्या अनेक राज्यकर्त्यांनी, म्हणजे जे काही राजवंश तिथे झाले होते, त्यांनी जवळपास 1760 पर्यंत या विविध राजकर्त्यांनी म्यानमारचं एक बळकट असं एक राष्ट्र उभं केलं होतं आणि एक छत्री अंमल होता, कुठेतरी एकता होती. त्यामुळे यांना निमित्त मिळत नव्हतं. तर काय झालं की 19व्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे जवळपास असा उल्लेख आहे, अंदाजित उल्लेख आहे, स्पष्ट उल्लेख सापडला नाही कुठल्या पुस्तकात, पण अंदाजित उल्लेख असा होता की जवळपास 19व्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे 1900 तुम्ही म्हणू शकता की 12 ते 16च्या कालावधीमध्ये या म्यानमारच्या राजांनी भारताचा जो सीमावर्ती प्रदेश होता, जो म्यानमारला लागून होता, आसामचा, त्या आसाममधील मणिपूरवर हल्ला केला आणि मणिपूर स्वतःच्या कब्जात घेतले. आता मुळातच संपूर्ण भारत, थोडेफार छोटे मोठे स्वतंत्र संस्थानं सोडले तर इंग्रजांची वसाहत होती, इंग्रजांचं राजकीय वर्चस्व होतं. म्हणजे जो भाग यांनी घेतला, ज्या भागावर यांनी आक्रमण केलं, तो इंग्रजांच्या आधिपत्याखाली होता असं आपण म्हणू. आणि त्यामुळे इंग्रजांना तर बहाणाच मिळाला आणि कुठेतरी हे छोटंसं राष्ट्र बलाढ्य इंग्रजी सत्तेला आव्हान देते आहे, यातनं लॉर्ड ॲमहर्स्ट याने युद्ध सुरू केलं. म्हणजे मणिपूर जिंकल्यामुळे या ब्रह्मी राजांनी याने प्रतिहल्ला केला मणिपूर परत मिळवण्यासाठी. ते इतिहासामध्ये पहिलं ब्राह्मी युद्ध म्यानमार आणि इंग्रजांमधलं म्हणून प्रसिद्ध आहे, जे झालं आहे 1824 ते 26 या 2 वर्षामध्ये. हे युद्ध 2 वर्षाच्या कालावधीत लढलं गेलं आणि इंग्रजांनी रंगून जिंकलं. इंग्रजांच्या बलाढ्य सत्तेपुढे यांचा टिकाव लागणं शक्य नव्हतंच आणि शेवटी म्यानमारने माघार घेतली आणि यादांबो तह झाला. 1826 यादांबो तह झाला आणि या तहाद्वारे मणिपूर तर वापस घेतलंच इंग्रजांनी, पण म्यानमारचा किनारी प्रदेशावरची जी काही महत्त्वाची बेटं होती किंवा ठिकाणं, गावं होती, खाडी म्हणू आपण ज्याला, तर हे सुद्धा त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतले. जसं जैमिया बेट, काचार बेट, आराकान प्रांत, रामरी बेट, त्यानंतर चेंदुवा आणि सॅन्दोवे, हा सगळा प्रदेश त्यांनी, किनारी प्रदेश ताब्यामध्ये घेतला स्वतःच्या. त्यानंतर जंगल व खनिज संपत्तीवर ताबा मिळवला. जसं सागवान लाकूड तर त्यांना हवंच होतं आणि नैसर्गिक संपत्ती, साधन संपत्ती जितकी त्यांना त्यांच्या देशातल्या उद्योगधंद्यांसाठी हवी होती, असा हा सगळा ताबा मिळवला. त्यानंतर या युद्धामध्ये जी काही इंग्रजांचं जे काही नुकसान झालं, जी काही आर्थिक हानी झाली, वित्त हानी झाली, त्याच्या बदल्यामध्ये एक मोठी रक्कमसुद्धा यांनी या देशाकडनं वसूल केली इंग्रजांनी. आणि त्यावेळची म्यानमारची राजधानी ॲव्हा येथे इंग्रज रेसिडेंट नेहमीसाठी नेमला त्यांनी. लक्षात घ्या, तुम्ही जर भारताचा इतिहास अभ्यासला आहे 10वीपर्यंत, की भारताच्या निजामाच्या दरबारात सुद्धा यांनी लॉर्ड वेलस्लीनी काय केला होता, एक तैनाती फौजेच्या अंतर्गत एक प्रतिनिधी नेमला आणि तिथूनच गुलामगिरीला सुरुवात झाली असं आपण म्हणतो. तर ॲव्हा येथे इंग्रज रेसिडेंटही त्यांनी आता नेहमीसाठी नेमला. म्हणजे आता यांच्या राजदरबारात काय होतं, कोणाशी व्यापार होतो, कोणते परकीय येतात, इतर युरोपीय, ही सगळी माहिती हा त्यांना पोचवणार होता.
तर अशा प्रकारे आज मात्र बर्माची जी राजधानी आहे, बर्माची राजधानी नेपिडो आहे. आता सध्या ब्रह्मदेशाची राजधानी नेपिडो आहे. तर अशा प्रकारे हे पहिल्या ब्राह्मी इंग्रज युद्ध, म्हणजे ब्रह्मदेश आणि इंग्रजांचं जे युद्ध झालं म्यानमार आणि इंग्रजांमधलं, तर ते पहिलं युद्ध, त्याची पार्श्वभूमी हे मी स्पष्ट केलं आहे. 2 मार्गांसाठी यावर टीप लिहा किंवा कारण स्पष्ट करा, मत नोंदवा की इंग्रजांनी म्यानमारवर हल्ला केला. मत नोंदवा. का केला? तर म्यानमारच्या राजांनी मणिपूरवर हल्ला करून मणिपूर जिंकून घेतलं होतं आणि मणिपूर म्हणजे भारताचा एक भाग होता आणि भारतावर इंग्रजांचं त्यावेळी राजकीय वर्चस्व होतं. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. यापुढे तुम्हाला पुस्तकामध्ये या युद्धाची माहिती दिली आहे, पण काही पॉईंट्स यातले नाही आहेत, ते तुम्ही उतरवून घ्यायचे आहे त्यामध्ये. तर त्यानंतर दुसरं ब्राह्मी युद्ध आपण अभ्यासणार आहोत. पुढे दुसरं ब्राह्मी युद्ध हे डलहौसी जेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल होता तेव्हा लढलं गेलं. त्याची माहिती घेऊ आपण. दुसरं ब्राह्मी युद्ध 1852 ते 53 या कालावधीमध्ये लढलं गेलं आणि हा काळ म्हणजे डलहौसी भारतात गव्हर्नर जनरल होता. 1851ला या ब्रह्मदेशातल्या राज्यकर्त्यांनी 2 इंग्रज नागरिकांना दंड ठोठावला. तेव्हा या म्यानमारचा राजा होता पगान मिन राजा. याच्या प्रशासनाने या 2 इंग्रज राज्यकर्त्यांना दंड ठोठावला 1851ला आणि डलहौसीला पुन्हा एक युद्ध करण्याचं कारण मिळालं. कारण आधीच्या युद्धामध्ये जो काही फायदा झाला होता आणि जो काही प्रदेश मिळाला होता त्यामुळे इंग्रजांना फायदा झाला होता. तर आता अजून प्रदेश पाहिजे होता म्यानमारचा, पण त्याला काहीतरी कारण हवं होतं पुन्हा हल्ला करायला, तर निमित्त मिळालं. त्यातच यांनी पुन्हा 2 कारणं अजून जोडली की जो यांदाबो तह झाला होता तो तह हे म्यानमारचे राज्यकर्ते पाळत नाही आहेत. त्यानंतर जहाज बांधणीसाठी जो लाकडाचा पुरवठा व्हायला पाहिजे तसा होत नाही आहे आणि रंगून बंदरामध्ये हे जे काही जहाज बांधणीचं केंद्र होतं इंग्रजांचं, तिथे जहाज बांधणीला अडथळा आणला जातो आहे. आणि या सर्व कारणांमुळे पुन्हा यांनी 1852ला लॅम्बर्ट या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ब्रह्मदेशावर म्हणजे म्यानमारवर हल्ला केला. या युद्धामध्ये बर्माचा पराभव झाला. रंगून, पेगू, प्रोम हे रंगून तर आधी जिंकलं होतंच, पण कुठेतरी पुन्हा तिथलं प्रशासन हे म्यानमारचे राजे बघत होते. त्यामुळे पुन्हा रंगून, पेगू, प्रोम ही जी किनारपट्टीची महत्त्वाची शहरं होती ही पुन्हा इंग्रजांनी जिंकली. राजा आणि त्याच वेळी या पगानमिन राजाविरुद्ध तिथे बंड झालं म्यानमारमध्ये आणि त्याचा सावत्र भाऊ मिंडोमिन हा राजा बनला याच काळामध्ये. आणि याने इंग्रजांशी सलोख्याचं धोरण ठेवावं आणि युद्धच्या हानीपासून देशाला वाचवावं म्हणून कुठेतरी 1862ला तह केला याने इंग्रजांशी. आणि एक जेवढा आहे तुम्हाला जेवढ्या भागात व्यापाराची परवानगी दिली आहे तेवढा व्यापार तुम्ही करा आणि बाकी आमचा आम्ही पाहतो, तुमची ही नुकसान भरपाई तहाच्या अटी वगैरे त्यांनी मागच्यासारख्या मान्य केला. एक मोठी रक्कम दिली, पुन्हा व्यापारामध्ये काही सवलतींमध्ये वाढ करून दिली अशा प्रकारे. आणि एक सलोख्याचे संबंध की शांतता राहावी म्हणून याचे प्रयत्न होते. हे युद्ध जे दुसरं ब्राह्मी युद्ध होतं यामध्ये इंग्रजांनी मॅक्झिमम इंग्रजांकडून लढण्यासाठी भारतीय सैन्य नेलं होतं आणि या युद्धामध्ये जो काही खर्च झाला त्याची भरपाई तर म्यानमारकडून घेतलीच इंग्रजांनी, पण तशीच भारतीयांकडूनही अतिरिक्त कर लावून या युद्धाचा खर्चसुद्धा भारतीयांच्याच उरावर यांनी टाकलेला आपणास दिसतो. आता इथे बघा एक मुद्दा आहे, युद्धात इंग्रजांकडून भारतीय सैन्य. अशाच विविध लढायांमध्ये इंग्रजांनी भारतीय सैन्याचा वापर केला. भारतीय सैन्य म्हणजे काय की जिथे ज्या सैन्याच्या तुकडीमध्ये मूळ भारतीयांची नागरिकांची तिथे त्यांनी त्या सेवेमध्ये घेतलेला आहे. सुरुवातीला भारतीयांना हे असं आधुनिक पद्धतीचं लढाई प्रशिक्षण नव्हतं, पण जसे जसे भारतीय इंग्रजांच्या सैन्यात भरती होत गेले त्यांना हे प्रशिक्षण मिळत गेलं आणि विविध ठिकाणी इंग्रजांनी लढाया करताना या भारतीय सैन्याचा उपयोगही केला. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आणि कुठेतरी जेव्हा भारतीय स्वातंत्र्याची वेळ आली त्यावेळी हेच प्रशिक्षित सैन्य
हे राष्ट्रवादी भारतीयांच्या बाजूने उभं राहिलं आणि हे इंग्रजांना कळून चुकलं की या सैन्याशिवाय किंवा या सैन्यातील भारतीयांच्या मदतीशिवाय तर आपण भारतावर राज्य करूच शकणार नाही. आणि आता हे सैन्यच आपल्या विरोधात उभं आहे, विद्रोह करत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातलं तर बरेच जे सैनिक होते ज्यांनी युद्धाचा अनुभव घेतला होता ते नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये पण सामील झाले होते. आणि इंग्रजांना हे कुठेतरी कळून चुकलं. म्हणजे भारतीय सैन्य हे जे इंग्रजांकडून लढत होतं वेळोवेळी जेव्हा गुलाम असताना भारत, कुठेतरी त्याचा उपयोग आपण म्हणू की हा आपल्या भारतीय स्वातंत्र्याकरिता सुद्धा आपल्याला निश्चितच झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. याच्या पुढे आपण तिसऱ्या ब्राह्मी युद्धाची माहिती घेऊ. तत्पूर्वी या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात बघा. 2 मार्काचा तर प्रश्न येऊ शकतो जसा पहिल्या ब्राह्मी युद्धावर मी सांगितले तशा पद्धतीचे. त्यानंतर रंगून पेगू प्रम यावर एक संकल्पना चित्र तयार होऊ शकतो की दुसऱ्या ब्राह्मी युद्धात इंग्रजांनी जिंकलेला म्यानमारची शहरं किंवा गावं प्रदेश असा म्हणून. आणि लॅम्बर्ट किंवा हे राजांची नावं ही तुम्हाला चुकीच्या जोड्या दुरुस्त करून लिहामध्ये येऊ शकतात. यातले काही मुद्दे पुस्तकात आहेत, काही मुद्दे पुस्तकामध्ये नाही आहेत. जसं 1851 हे साल पुस्तकात दिलेलं नाही किंवा कारण मिळालं तर एकच कारण दिलेले आहे, हे बाकीच्या कारणांचा उल्लेख नाही. त्यानंतर मिंडोमिन राजा झाला हा उल्लेख नाही. तर त्या अनुषंगाने तुम्ही जास्तीच्या नोंदी तुमच्या वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये करून ठेवा आणि या मुद्द्याचा अभ्यास करा. दुसरं ब्राह्मी युद्ध जरी इंग्रजांनी जिंकलं असलं तरी पूर्ण ब्रह्मदेशावर इंग्रजांचा ताबा झालेला नव्हता आणि त्यांना तर पूर्ण ब्रह्मदेशावर ताबा मिळवायचा होता. तर मग आता तिसरं ब्राह्मी युद्ध झालं. आता त्याला कारणीभूत घटना कोणत्या ठरल्या बघा. तिसरं ब्राह्मी युद्ध झालं 1885 ते 86 या काळामध्ये. आणि कारण ठरलं की म्यानमार सरकार ज्यावेळी मिंडोमिन राजा होता आणि हा स्वतःचं सार्वभौमत्व अबाधित राखून तो इंग्रजांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता. आणि या सार्वभौमत्वाच्याच त्याच्या प्रयत्नातनं त्याने फ्रान्सशी जवळीक वाढवली आणि फ्रान्सला एक व्यापारी मोकळीक वगैरे दिली आणि हे इंग्रजांना खटकलं. मिंडोमिनचं सार्वभौमत्व राखून इंग्रजांशी सलोख्याचे संबंध ठेवणं हे धोरण इंग्रजांना मान्य होतं. इंग्रजांचं असं म्हणणं होतं की आमचा प्रेसिडेंट आहे तुमच्या दरबारात, तो त्याच्या धोरणावर तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर व्हिएतनामच्या त्या क्षेत्रामध्ये फ्रेंचांचं प्रभाव क्षेत्र वर्चस्व ताबा निर्माण झाला होता, जी इंग्रजांसाठी धोक्याची घंटा होती की या क्षेत्रामध्ये फ्रेंचांचा शिरकाव होतो आहे. म्यानमार राजा थिबा, आता मिंडोमिन जाऊन थिबा हा राजा बनला होता या काळापर्यंत. 1872 या थिबाने इटली व जर्मनीशी व्यापारी करार करण्याचा प्रयत्न केला जो इंग्रजांना पसंत पडला नाही. त्यानंतर तरीही फ्रान्सशी व्यापारी करार केला आणि या व्यापारी कराराचा फायदा घेऊन बंगालच्या उपसागरातनं फ्रान्स आणि अमेरिका चीनशी व्यापार करण्याचं मेकॉंग नदीच्या माध्यमातून ते प्रयत्न करत होते जे इंग्रजांना पसंत नव्हतं. आणि 1878 या थिबा राजाने बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशनला दंड ठोठावला. यामागे रिझन हे होतं की जो तह झालाय लाकूड देण्याचा इंग्रजांना यादांबो तहाद्वारे, तर इंग्रज त्याचं उल्लंघन करत आहेत आणि ठरल्यापेक्षा जास्त जंगलतोड करत आहेत, म्हणजे बेकायदा जंगलतोड करत आहे असा ठपका ठेवून या थिबाने या कंपनीला इंग्रजांच्या दंड ठोठावला. आता याच्या मागे लक्षात घ्या, कुठेतरी थिबाला असं वाटलं होतं की आपण इटली जर्मनी फ्रान्स यांच्याशी संबंध प्रस्थापित करत आहोत तर उद्या जर इंग्रजांशी लढायची वेळ आली तर हे आपल्याला मदत करतील. पण इथे थिबा राजाचं हे गणित किंवा हा अंदाज चुकला आणि म्यानमारला तंबी दिली इंग्रजांनी की तुम्ही हे जे तुमचे सार्वभौमत्वाद्वारे जे काही तुम्ही निर्णय घेताय कारण तर इंग्रजांच्या विरोधातले हे सगळे थांबवा आणि भारताच्या गव्हर्नर जनरलच्या सल्ल्याने तुम्ही तुमचं परराष्ट्र धोरण आखा. म्हणजे कोणत्या इतर युरोपीय देशांशी तह करायचा, व्यापार तह करायचा किंवा काय पुढे त्यांच्याशी बोलणी करायची
पण म्यानमारच्या या थिबाने हे धुडकावून लावली, यांची ही तंबी किंवा यांचा हा सल्ला की आम्हाला हे मान्य नाही की भारत हा वेगळा देश आहे, आम्ही त्या गव्हर्नरच्या माध्यमातून आमचं परराष्ट्र धोरण ठरवणार नाही, आम्ही काही इंग्रजांचे गुलाम नाही. आणि म्हणून त्यावेळेच्या गव्हर्नर जनरल लॉर्ड डफरिनने युद्धासाठी सैन्य पाठवलं. युद्ध सुरू झालं 1885 ते 86. मंडाले जिंकलं त्यांनी ब्रह्मदेशातलं. आणि थिबाने या कालावधीमध्ये फ्रान्स, इटली, जर्मनीला मदत मागितली, पण ह्या देशांनी तटस्थ धोरण स्वीकारलं, कारण यांना त्या क्षेत्रात इंग्रजांचं वर्चस्व होतं आणि इंग्रजांशी दुश्मनी मोल घेऊन उरली त्यांची बाजारपेठ किंवा त्यांचा व्यापार त्यांना संपवायचा नव्हता. तर या देशांनी मदत केली नाही. आणि 1886ला थिबा शेवटी शरण गेला इंग्रजांसमोर. आणि पुन्हा या ब्रह्मी राजांनी काही उठाव करू नये किंवा मनमानी करू नये आणि इंग्रजांच्या साम्राज्याला धोका निर्माण होऊ नये, कारण भारत लागूनच होता. आणि म्हणून या इंग्रजांनी हे म्यानमार 1886ला भारतीय साम्राज्यामध्ये जोडून त्याचा एक वेगळा भाग तयार केला. पुढे 1935च्या कायद्यानुसार, म्हणजे 1886 ते 1935 हा भारतीय साम्राज्याचा भाग होता म्यानमार. पण 1935च्या कायद्यानुसार म्यानमारला पुन्हा भारतापासून वेगळं केलं गेलं. यामध्येच चीनने इंग्रजांकडे दावा केला की 1769ला आमचा ब्रह्मदेशाला मी युद्धात हरवलं आणि जो तह झाला होता त्या तहानुसार ब्रह्मदेशाच्या राजाने आमचं मांडलिकत्व मान्य केलं होतं. तर ब्रह्मदेश तुम्ही भारताला जोडू शकत नाही, कारण ते आमचं राज्य, आमचा ताबा आहे. पण इंग्रजांनी अर्थातच तो धुडकावून लावला. आणि जसं भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली, हे लोण पूर्ण आशिया आफ्रिका खंडातच त्या काळात पसरलं. आणि म्यानमारमध्ये सुद्धा स्वातंत्र्याची चळवळ इंग्रजांच्या विरुद्ध सुरू झाली. आणि त्याची परिणिती 4 जानेवारी 1948ला म्यानमार स्वतंत्र देश म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणात किंवा जगाच्या नकाशात उदयास आला. आजची म्यानमारची राजधानी नेपिडो किंवा नेपियत, उल्लेख आहे त्याचा दोन्ही. तर आजची राजधानी ती आपण बघितलं होतं की आधीची ॲव्हा होती, पण आता सध्या नेपिडो किंवा नेपियट ही आज म्यानमारची राजधानी आहे. तर इथे आपण तिसरं ब्राह्मी युद्ध बघितलं. हे सुद्धा 2 मार्कासाठी तिसऱ्या ब्राह्मी युद्धाची कारणे लिहा, तुम्हाला येऊ शकतात. जोड्या, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. हे येऊ शकतं की भारत साम्राज्याचा, इंग्रजांच्या भारतीय साम्राज्याचा भाग म्यानमार कोणत्या वर्षी बनलं, कोणत्या वर्षी पुन्हा वेगळं झालं, अशा प्रकारे येऊ शकतं. किंवा पहिलं, दुसरं आणि तिसरं ब्राह्मी युद्ध यांची माहिती लिहा, असा हा दीर्घोत्तरी प्रश्नसुद्धा तुम्हाला तिन्ही एकत्र करून विचारला जाऊ शकतो. आता यापुढे तुम्हाला पेज नंबर 15वर माहीत आहे का तुम्हाला हा पोर्शन दिलेला आहे बघा, ही ब्रॅकेट दिली आहे. या ब्रॅकेटमध्ये हे जे आपण बघितलं हे तर आहेच, पण जेव्हा इंग्रजांच्या भारतीय साम्राज्याचा हे ब्रह्मदेश एक भाग बनला, त्यावेळी म्यानमार आणि भारताचा राजकीयदृष्ट्या किंवा ऐतिहासिकदृष्ट्या कसा सहसंबंध किंवा संबंध प्रस्थापित झाला, याचे 2-4 उदाहरणं तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. तर आपण आता थोडक्यात त्याची माहिती घेऊयात. ब्रह्मदेश इंग्रजांनी भारतीय साम्राज्याला, त्यांच्या भारतीय साम्राज्याला जोडल्यावर कसा राजनैतिक किंवा ऐतिहासिक आपला संबंध आहे ब्रह्मदेशाशी लक्षात घ्या. जेव्हा थिबा राजा शरण आला आणि पुन्हा या राजाने उठाव करू नये, जनतेने त्याला साथ देऊ नये म्हणून इंग्रजांनी या थिबा राजाला कोकणातल्या रत्नागिरी येथे आणलं. त्याच्यासाठी प्रशस्त असा 3 मजली राजवाडासुद्धा त्यांनी बांधला. आणि या राजवाड्यातच पुढे 1916मध्ये या थिबा राजाचा मृत्यू झालेला आहे. तुम्हाला पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे, पण कुठे वर्षाचा उल्लेख नाही आहे की कोणतं साल आहे किंवा त्याच्या मागचं रिझन वगैरे असं काही दिलेलं नाही आहे बघा. त्यानंतर ह्या जो राजवाडा होता याचं वर्णन केलं आहे थोडंफार पुस्तकामध्ये की राजवाड्यामध्ये संगमरवरी फरशीचं पूर्ण छान मोठं एक दालन होतं, सभागृह होतं. छताला सुंदर नक्षीकाम केलेल्या लाकडी पट्ट्या लावलेल्या होत्या आणि खिडक्यांना जे वर्तुळाकार खिडक्या अशा होत्या सजावटीसाठी तयार केलेल्या, त्याला रंगीबिरंगी इटालियन काचा लावल्या होत्या. खिडक्यांवरही लाकडी नक्षीकाम केलेलं होतं. आणि
ब्रह्मदेशचा धर्म बौद्ध धर्म असल्याकारणाने या थिबा राजाने येताना आपल्यासोबत जी त्याची राजवंशाची जी एक गौतम बुद्धांची प्रतिमा होती ती आणली होती आणि ती अशी मध्यभागी त्या सभागृहामध्ये त्यांनी अशी ठेवलेली आहे. त्यानंतर दुसरा एक आपला सहसंबंध किंवा आपलं जे काही ब्रह्मदेशाशी आपले नाळ जुळली आहे असं म्हणा किंवा आठवणी आहे. 1857च्या भारतीय स्वातंत्र्य समरावेळी विदा सावरकरांनी या उठावाचं वर्णन खरं म्हणजे भारतीय स्वातंत्र्य समर केला की पहिला भारतीयांची पहिली स्वातंत्र्यासाठीची इच्छा जी उफाळून आली आणि त्यातनं हे बंड झालं किंवा हा उठाव झाला हे इंग्रज म्हणतात. पण आपल्यासाठी हा स्वातंत्र्यासाठीचा पहिला असा स्पष्टसा हुंकार होता भारतीयांचा. तर या स्वातंत्र्य समराचं नेतृत्व दिल्लीचा बादशहा बहादूर शाह जफर दुसरा करत होता. तर जेव्हा हे या युद्धामध्ये किंवा या प्रयत्नामध्ये भारतीय असफल राहिले तेव्हा या बहादूर शाह जफरला यांनी रंगून येथे पाठवलं आणि तिथे त्याला नजरकैद करून ठेवलं. म्हणजे जसं त्यांच्या राजाला थिबाला रत्नागिरीत नजरकैद केलं तसं ह्या भारतीय बादशहाला तिथे रंगूनमध्ये नजरकैद करून ठेवलं. 94 ते 97 याचं त्या काळी वय होतं या राजाचं आणि पुढे 1862ला तेथेच त्याचा मृत्यू झाला. असं म्हणतात की आजही याचे वंशज तिथे राहत आहेत. त्यानंतर तिसरं त्यांनी एक जी आठवण आहे आपली ब्रह्मदेशाची की लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली मंडालेच्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगायला पाठवलं होतं 1908 ते 14 या कालावधीमध्ये. आणि तेथे असतानाच लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा भगवत गीतेवर ग्रंथ लिहिलेला होता. पुढे सुभाषचंद्र बोसांना पण मंडालेच्या तुरुंगात काही काळासाठी ठेवलं गेलं आहे आणि त्याच्यामागे रिझन असं होतं की बंगालमधल्या क्रांतिकारकांशी चित्तरंजन दास आहेत आणि इतर क्रांतिकारक त्यांच्याशी सुभाषचंद्र बोसांचे संबंध आहेत आणि सुभाषचंद्र बोस या क्रांतिकारकांना इंग्रजांच्या विरोधात मदत करतात किंवा त्यांना माहीत असूनही ते इंग्रजांना या क्रांतिकारकांची माहिती देत नाहीत असे कारणं दाखवून यांची रवानगीसुद्धा मंडालेच्या तुरुंगात केली. आणि ऑक्टोबर 1924 ते मे 1926 हा इतका कालावधी जवळपास 1.5-2 वर्षांचा कालावधी नेताजी सुभाषचंद्र बोस मंडालेच्या तुरुंगात होते. तर एकंदरीत ब्रह्मदेश भारतीय साम्राज्याचा इंग्रजांच्या काळात जेव्हा भाग होता तेव्हा ब्रह्मदेशाचा वापर हा भारतातले राजकीय कैदी तिथे पाठवण्यासाठी केला जाई. तसंच थिबा राजाच्या उदाहरणावरून आपणासही दिसतं की त्यांनी भारतातही राजकीय कैदी म्हणून त्यांना ठेवलं होतं. जे काही अंतर होतं बघा म्यानमार हे भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या बाजूने आहे तर रत्नागिरी ही पश्चिम किनारपट्टीवर आहे. म्हणजे कुठेही संपर्क राहू नये यांच्या लोकांशी आणि हे नेतेच जर राहिले नाहीत तर लोकांना कोणी स्वातंत्र्यासाठी पुन्हा ज्याला आपण म्हणू की उत्स्फूर्त करणार नाही या प्रयत्नातनं असा हा राजकीय कैदी किंवा बंदी ठेवण्यासाठी या दोन्ही देशांचा इंग्रजांनी वापर केलेला आपणास दिसून येतो. यापुढे आपल्याला नेपाळमध्ये इंग्रजांनी वसाहती कशा स्थापन केल्या याची माहिती घ्यायची आहे. तत्पूर्वी यावर प्रश्न येऊ पण शकतात नाही पण कारण हे ब्रॅकेटमधली ही माहिती आहे पण तरीही पुढच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने ही माहिती तुम्हाला खूपच आवश्यक आहे आणि म्हणूनच मी इथे तुम्हाला वर्ष आणि तारखा किंवा महिने अशा रूपामध्ये ही पूर्ण माहिती दिलेली आहे. तुमच्या पुस्तकामध्ये यातले बरेच मुद्दे नाही आहेत तरी ते तुम्ही नोट डाऊन करणे पुढच्या दृष्टीने तुम्हाला उपयोगी पडतील. आपण पुढे बघणार आहोत नेपाळमध्ये इंग्रजांनी वसाहती कशा स्थापन केल्या. आपण आता नेपाळ या प्रदेशात इंग्रजांनी त्यांची वसाहत कशी स्थापन केली याची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुमच्या पुस्तकात बघा नेपाळची किती माहिती दिलेली आहे तुम्हाला इथे इथपासून तर इथपर्यंत आणि नकाशाच्या दृष्टीने विचार केला तर हा भारत देश आणि इथे हा नेपाळ भारताला लागून.
लक्षात आलं. पोझिशन. हिमालयाच्या कुशीत वसलेलं नेपाळ एक छोटंसं राष्ट्र आहे जे भारताच्या सीमेला लागून आहे. आणि भारतामध्ये इंग्रजांचं साम्राज्य प्रस्थापित झाल्यावर भारताच्या आजूबाजूच्या प्रदेशातही त्यांचं साम्राज्य विस्ताराचं धोरण चालू होतं. आणि याच भूमिकेतून त्यांनी नेपाळच्या राज्यकर्त्यांना वारंवार काही खलिते पाठवले किंवा आपले प्रतिनिधी पाठवले. पण नेपाळच्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी इंग्रजांना फारसा प्रतिसाद दिलाच नाही. नेपाळचं आपण जर थोडीशी माहिती घेतो म्हटलं तर ने म्हणजे घर आणि पाल म्हणजे लोकर. तर लोकरीचं घर किंवा लोकरीचं उत्पादन जिथे होतं ते नेपाळ. आजही नेपाळमध्ये मेंढीपालन आणि लोकर उत्पादन हा प्रमुख व्यवसाय आहे. दुसरं जर याबद्दल अजून 2 आख्यायिका आहेत की ने म्हणजे मध्य आणि पा म्हणजे देश. तिबेट आणि भारताचा हा मधला देश आहे म्हणून याला नेपाल म्हटलं गेलं. तसंच ने नावाच्या ऋषींनी इथल्या लोकांना मार्गदर्शन करून त्यांचं पालन केलं म्हणूनही ने ऋषीने पालन केलेला देश म्हणून नेपाल असं म्हटलं जातं. गौतम बुद्धांचं जन्मस्थान लुंबिनी हे नेपाळमध्येच आहे. तसंच ही कथा आहे की सीतेचं जनकपूर हे नेपाळ आणि भारताच्या बॉर्डरच्या तिथे नेपाळमध्ये जवळ आहे आणि सीतेला नेपाळी लोक नेपाळची मुलगी मानतात. नेपाळच्या राजवंशाचा विचार केला तर ठाकूर, नेवारी, मल्ल या राजवंशांनी या प्रदेशावर सत्ता केली. तर 1740मध्ये पृथ्वीनारायण तिथल्या गोरखा समुदायाचा हा एक समर्थ आणि पराक्रमी राजा होऊन गेला. आणि याच्याच पुढच्या वंशजांचे राजेंद्र महाराजाधिराज आणि सुरेंद्र महाराजाधिराज यांच्या कारकिर्दीत राणा राजवट जंग बहादूर राणा हा त्यांचा पंतप्रधान होता आणि हा मुत्सद्दी, चतुर आणि राजनीतिज्ञ, कूटनीतिज्ञ होता. आणि हे सर्व प्रशासन याच्या हाती आलेलं होतं पंतप्रधान म्हणून. आणि यांनी आपल्या चतुराईने ब्रिटिश आणि नेपाळच्या राजकर्त्यांचे संबंध हे सलोख्याचे ठेवले होते. पण इंग्रजांच्या धोरणाला किंवा इंग्रजांच्या प्रतिनिधींना तिथे व्यापारी वसाहत या मागण्यांना नेपाळी राज्यकर्ते प्रतिसाद देत नसल्याकारणाने इंग्रजांनी नेपाळमध्ये 2 युद्ध घडून आली जी सलग 2 वर्ष झाली. पहिलं युद्ध 1814 आणि 15मध्ये झालं ज्यामध्ये इंग्रज पराभूत झाले. खरं तर इंग्रजांचं सैन्य 30,000 आणि नेपाळचं सैन्य 10 ते 12,000. पण दुर्गम पर्वतरांगा, त्यानंतर तिथल्या लोकांचा लढाऊ बाणा आणि डोंगरदऱ्यांचा त्या पर्वतातला त्यांना असणारा अभ्यास याद्वारे यांनी या इंग्रजांना जेरीस आणलं. जसं महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा सहारा घेऊन कमी मावळ्यांसह मुघल सैन्याला जेरीस आणलं होतं. गनिमी कावा ही पद्धत वापरून त्या पद्धतीने. पण दुसरं जे लगेच इंग्रजांनी अभ्यास करून आणि नियोजन करून लगेच 1815 ते 16मध्ये दुसरं युद्ध झालं. यात मात्र इंग्रज जिंकले आणि इंग्रजांचं नेतृत्व ऑक्टोलोर्बी याने केलं होतं. या युद्धात अमरसिंह थापा आणि भक्ती थापा यांनी पराक्रमाची शर्थ केली तरीही नेपाळचा पराभव झाला आणि सिंगावलीचा तह करावा लागला. ज्या तहाद्वारे तराई, कुमाऊ, गढवालचा ताबा इंग्रजांना मिळाला आणि त्यांनी हा प्रदेश त्यांच्या इंग्रजी भारतीय साम्राज्याला जोडला. आणि काठमांडूमध्ये नेहमीसाठी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी त्यांच्या दरबारात राहील ही अटही मान्य केली गेली. आणि त्यानुसार इंग्रजांच्या रेसिडेंट्सच्या अटींनुसार किंवा त्यांच्या मागण्यांनुसार इंग्रजांना सवलती किंवा व्यापारी परवाने मिळायला लागले आणि राजदरबारामध्ये सुद्धा यांचा एक वचक राहायला लागला. पण एकंदरीतच नेपाळची भौगोलिक परिस्थिती, तिथल्या लोकांचा लढाऊ आणि स्वतंत्र बाणा यामुळे पुढे त्यांना स्वायत्तता देण्यात आली आणि 1923मध्ये तिथे नेपाळी प्रजा परिषद स्थापन झाली आणि त्यांनी स्वातंत्र्याची मागणी केली. तर त्यांच्या 1923ला नेपाळच्या सार्वभौमत्वाला मान्यताही दिली गेली आणि फक्त व्यापारी परवाने आणि सवलती मात्र इंग्रजांना मोकळ्या राहिलेल्या आपणास दिसतात. या व्यतिरिक्त विचार केला तर 1857च्या स्वातंत्र्य समरामध्ये दुसरा नानासाहेब पेशवा ह्या स्वातंत्र्य समराला दडपून टाकल्यावर इंग्रजांनी नेपाळच्या आश्रयाला गेला आणि त्यावेळी या दुसऱ्या नानासाहेब पेशव्यांना जंग बहादूर राणाने आश्रय दिला. इंग्रजांच्या धमक्यांना न जुमानता
त्याने ह्यांना नेपाळमध्ये ठेवलं किंवा आश्रय दिला असंच आपण म्हणू. आणि कुठेतरी एक नंतर मात्र नानासाहेब पेशव्यांचा जो काही थांबपत्ता इतिहासाला लागत नाही त्यानंतर, असे हे जंगबहादूर राणा 1877मध्ये यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इंग्रजांनी या नेपाळी गोरखा आणि त्यांच्या कुकरी शस्त्राचा धसका घेतलेला होता. कारण असं म्हणतात की गोरखा जेव्हा कुकरी हे शस्त्र हाती घेतो तेव्हा एकतर तो शत्रूला तरी मारतो किंवा स्वतः तरी मरतो, त्याशिवाय तो ते शस्त्र खाली ठेवत नाही. तर इंग्रजांनी याचा खूपच धसका घेतला होता. आणि पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात तर हे गोरखा सैन्य इंग्रजांच्या बाजूने लढलं होतं आणि त्यामध्ये जगभरामध्ये यांनी यांची प्रतिष्ठित पत एक निर्माण केली होती. आजही भारतीय सैन्यात, इंग्लंडच्या सैन्यात गोरखा पलटण आहे. भारत आणि नेपाळचे जर संबंध व्यापारी किंवा सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आपण विचार केला तर नेपाळ हा भारताचा लहान भाऊ आहे. याप्रमाणेच भारत नेहमी मोठ्या भावाची भूमिका घेत असतो. नेपाळचा 60% व्यापार हा भारताशी रिलेटेड आहे किंवा भारतामार्फतच होत असतो असं आपण म्हणू शकतो. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सिक्कीम, तिबेट आणि भूतान या मधील इंग्रजांच्या वसाहतींच्या स्थापनेची माहिती घेणार आहोत. या टॉपिकवर 2 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. तराई, कुमाऊ, त्यानंतर गढवाल यावर संकल्पनाचित्र येऊ शकतं. चूक जोडी दुरुस्त करून लिहा या पद्धतीचा प्रश्नसुद्धा या टॉपिकवर येऊ शकतो. तरी तुम्ही त्या पद्धतीने या टॉपिकचा अभ्यास करावा.